श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना नशिबानं मिळालेली गोड माणसं ही क्षणिक झालेल्या त्रासानं कधीच तोडून टाकू नका. कारण काय सांगावं, उद्या आपल्याकडे सगळं असेल, पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणारं, रोसणारं आणि छोट्याशा समजुतीनं लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. श्रोते हो, म्हणून ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाशी आणि नात्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण चांगल्या हृदयानं खूप नाती बनत असतात आणि चांगल्या स्वभावानं ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. म्हणून प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी घेत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जोडीदारच जर प्रामाणिक नसेल तर स्त्रीला घरात कितीही सुख सुविधा असू द्या, तिला सोन्याचा घास सुद्धा विषा समान भासतो. नात्यात 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाट बघताही आली पाहिजे. तरच ते नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा. ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा जिरवायला अजिबात मागं पुढं बघू नका. निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीनं माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेला असेल. दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल. एका स्त्रीला देण्यासाठी सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे तिच्या फिलिंगला समजून घेणं आणि तिची मनापासून इज्जत करणं. रोजची सकाळ ही अपेक्षांच्या मागे धावण्यात जाते आणि रात्र स्वतःची समजूत घालण्यात. प्रत्येक गोष्टी मागं कारण असतं. कुठंतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं गरजेचं असतं. खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. प्रेमाची भाषा खूप सुंदर असते, फक्त ती फार कमी लोकांना कळते. कारण ती कळायला तितकं सुंदर मन लागतं. पण आजकाल सुंदर मनाची माणसं फार दुर्मिळ होत चाललेत. गरजेपेक्षा जास्त वेळ कुणालाही देत जाऊ नका, नाहीतर त्याला ना तुमची किंमत समजेल ना वेळेची. यश, पुरस्कार, पदवी आणि संपत्ती यापेक्षा जीवनात चांगले नातेसंबंध, आपुलकी आणि मनशांती असणं खूप महत्वाचं असतं. तुमचा मोठेपणाचा देखावा हा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवत असतो. त्यामुळे आहे तसंच राहा. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकाराची गरज ही भासत नाही. नात्याला वेळ देणं हे गरजेचं असतं. बाकी कामं प्रत्येकालाच असतात. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती ही नम्रतेनं ओळख दाखवते,
किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. बाप कसाही असू द्या, सोबत असला की जगण्याला बळ येत असतं. एखादी समजूतदार व्यक्ती आयुष्यात असेल तर चुकीच्या वाटेवर चाललेलं आयुष्य सुद्धा वळणावर येतं. आयुष्य हा असा एक व्यापार आहे जिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही. जीवाची घालमेल तेव्हा जास्त होत असते जेव्हा आपण खरे असतो आणि लोक आपल्याला कारण नसताना सुद्धा चुकीचं समजत असतात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील पहिला हिरो तिचे बाबा असतात, जे तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत असतात. बाबा एक असा व्यक्ती आहे जो आपलं दुःख लपवतो तुम्हाला हसत बघण्यासाठी. कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा. धूर्त माणसं स्वतःची चूक बेमालूमपणे लपवतात आणि दुसऱ्याची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवतात. विश्वासाला तडे गेले की स्वारीला अर्थ उरत नाही. बाप सोबत असला की भीती नाहीशी होते. श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाहीत. दिलेली साथ आणि धरलेला हात कधीच गरजेपुरता किंवा विश्वासघाती नसावा. खाल्या तुकड्याला जागणारा इमानी असावा. ज्याला कदर नाही त्याला अक्कल शिकवू नका आणि जो कदर करतोय त्याची अक्कल कधीच काढू नका.